dog on the chain. I'm running up stones on the edge of the bank. Rally the troops for another refrain. I sing this softly. या जगात होऊन गेलेल्या किंवा असलेल्या महान कर्तबगार व्यक्तींबद्दल नेहमीच हे म्हटलं जातं की त्यांच्या शब्दकोशात म्हणजेच त्यांच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नव्हता किंवा हेही आपण ऐकत आलो ना की जगात अशक्य असं काहीच नसतं. तर हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी भल्या पहाटे अगदी मनापासून स्वागत करते. Watching the paper slowly unfold. त्याचं काय आहे माहिती आहे का, की जगात अशक्य असं काहीच नसतं. हे वाक्य सहज बोललं जातं, पण हे वाक्य खरं तर अगदी सकारात्मक वृत्ती दर्शवतं. अवघड असतं, असंभवनीय असतं, पण अशक्य काहीच नसतं. आणि जरी आपल्याला हे वाक्य शब्दशः घ्यायचं नसलं ना, तरीसुद्धा त्यामध्ये खूप मोठं असं खरं सत्य लपलेलं आहे, तथ्य आहे आणि हे आपण खरं तर मान्य करायलाच पाहिजे. बघा ना, पूर्वी अक्षरशः अशक्य वाटलेल्या कित्येक साऱ्या गोष्टी अशक्य झाल्या आहेत. माणूस चंद्रावर जाऊ शकेल हे एकेकाळी आपल्याला अशक्यच वाटलं होतं ना, किंवा मानलं गेलं होतं त्या काळी. एकाच हृदय काढायचं आणि ते दुसऱ्याला बसवायचं, हे कुठं शक्य वाटत होतं हो. किंवा एका मेंढीसारखी हुबेहूब दुसरी मेंढी, म्हणजे त्याला क्लोन बोलतात, हे करता येईल हे तरी कुठं शक्य मानलं गेलं होतं. तुम्हाला माहिती आहे, नेल्सन मंडेला आफ्रिकेचे अध्यक्ष, जे वर्षानुवर्ष कारावासामध्ये म्हणजे जेलमध्ये होते आणि ते आफ्रिकेचे अध्यक्ष होतील हे सुद्धा एकेकाळी वाटलं नव्हतं. आणि ये 11 नंतर दिवसभर बसू नको. बाय एआय. काय 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 एआय. काय चल बाय. एक गेला एक आला, काय टायमिंग आहे. हं? किती किलोमीटर रनिंग झालं? सुरुवात 5. घरी पण करायचं ना. आत्ता मी तुम्हाला अशी काही उदाहरणं देत आहे जी खरंच एकेकाळी या जगाला अशक्य वाटली होती किंवा ती घडणारच नाहीत, कधी हे शक्य होणारच नाहीत, अशा वाटणाऱ्या गोष्टी ज्या शक्य झालेल्या आहेत. त्यापैकीच अजून एक, की डेझेल वॉशिंग्टन आणि हॅले बेरी हे ना अगदी कृष्णवर्णीय कलाकार होते आणि त्यांना कधी काळी जाऊन अभिनय क्षेत्रातलं ऑस्कर मिळेल हे सुद्धा कधी कोणाला वाटलं नव्हतं किंवा अगदीच अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट होती, पण ती घडली. त्यांना अभिनयातलं ऑस्करसुद्धा मिळालं आहे. महाराष्ट्रातला एखादा चरणारा किंवा म्हणजेच गाई म्हशी पाळणारा जो चरायला घेऊन गेलाय, तो नक्की कुठे घेऊन गेलाय हे तो आपल्या बायकोला मोबाईलवर फोन करून सांगेल. हे कधी शक्य वाटलं होतं का हो पूर्वीच्या काळी? पण ते आजकाल शक्य झालंय की नाही? Another refrain. I sing this softly to my. चला, आता एक असं छानसं मी उदाहरण देणार आहे तुम्हाला, जे डिस्कवरी चॅनलवरती मेडिकल मिरॅकल्समध्ये दाखवलं गेलं होतं. अर्ध्या मेंदूवर कोणी पूर्ण आयुष्य काढू शकेल का हो? याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण. आणि अशी एक तरुणी जगात अस्तित्वात आहे. अगदी लहान वयातच एका मुलीला मेंदूला विषाणू संसर्ग झाला. मग मेंदू झपाट्यानं विषाणूग्रस्त होऊ लागला. उरलेला मेंदू जर वाचवायचा असेल तर ऑपरेशन करून मेंदूचा जो भाग विषाणूग्रस्त झालाय तो भाग कापणं, एवढाच काय तो उपाय होता. आणि अर्थातच हा तिच्या जीवावरचा खेळ होणार होता. मेंदू कापल्यानंतर होणाऱ्या रक्तस्रावानंच ती दगावू शकली असती. उरलेल्या मेंदूच्या आधारे ती शरीराच्या कुठल्या कुठल्या क्रियांचं नियंत्रण करू शकेल याचाही काही भरवसा नव्हता. मेंदूचं ऑपरेशन हे अगदी सूक्ष्मदर्शक यंत्रणानंच अतिशय दक्षतापूर्वक करावं लागणार होतं. कारण एखाद्या चेतातंतूला जरी धक्का लागला तरी आपली दृष्टी जाणं, श्रवणशक्ती जाणं असे धोके संभवतात. इथं तर चक्क मेंदू कापायचा होता. ती जगली तरी शरीराची एक बाजू निकामी होण्याचाही भयानक असा मोठा धोका होता. पण ऑपरेशन जर का केलं नाही तर ती जगणंच शक्य नव्हतं ना. अखेर तिच्या आईवडिलांनी ते ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मुलीचीही मानसिक तयारी होतीच. त्या लहान वयातही तिचं धैर्य अगदी विलक्षण होतं आणि म्हणूनच तिने ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना तिच्या मम्मीला सांगितलं, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. जवळजवळ अशक्य वाटणारं ते ऑपरेशन डॉक्टरांनी अगदी यशस्वी पद्धतीनं पार पाडलं. तिला मृत्यूच्या दारातून अक्षरशः परत आणलं.
पण अशक्य वाटणारी आणखी एक गोष्ट घडली. खूप लहान वयात ऑपरेशन झाल्यामुळं तिच्या मेंदूनं एक चमत्कार घडवला. कापल्या गेलेल्या मेंदूची बहुतेक सर्व कार्य त्या उरलेल्या अर्ध्या मेंदूनं स्वतःकडे घेतली आणि ती अगदी ठणठणीत बरी झाली. अगदी पूर्ण नॉर्मल आयुष्य ती सध्या जगत आहे. आणि एवढंच नाही तर ती तरुणी पदवीधरही झाली आहे. आणि डिस्कवरी चॅनलवरती दिलेलं हे खरं उदाहरण आहे. तर यातून आपल्याला काय कळतं हो, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये धीर सोडायचा नाही आणि कष्ट करत राहायचं प्रामाणिकपणे. यश हे मिळतंच. myself. I sing this softly to myself. मी ना या अगोदर मॉर्निंग स्किन केअरमध्ये डर्माकोचं व्हिटॅमिन सीचं सिरम वापरायला सुरुवात केली होती. अगदी किंचितचं ते उरलं आहे, म्हणजे ते संपलं आहे. पण मला ना काहीही माझ्या स्किनवरती त्याचा इतका चांगला रिझल्ट नाही जाणवला. ऑर्डिनरीचं मी जे काही रेटिनॉल यूज करते आहे नाईट रुटीनमध्ये, त्याचा मला छान रिझल्ट जाणवला आहे. म्हणजे तसं तर ऑर्डिनरीचे प्रोडक्ट महाग आहेत, पण क्वालिटीने खरंच उत्तम आहेत, रिझल्टही देत आहेत. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे AHA BHA सोल्युशन जे मी यूज करते. हल्ली मी ते बरेच दिवस झालं वापरलं नाही, कारण सध्या मला जास्त ॲक्ने नाही आहेत पण 1-2 ॲक्ने येतात आणि त्याचे डाग राहतात. आता तेच ॲक्नेचे जे काही काळे डाग उठतात ना, ते पटकन जावे किंवा स्किन अजून चांगली व्हावी म्हणून मी सध्या हे नवीन स्किन केअर ऑर्डर केलेलं आहे. तर त्यामध्ये हायपेनचं म्हणजेच कीर्ती सेनॉन जी ॲक्ट्रेस आहे तिचा हा ब्रँड आहे. डबल शॉट रेडियन्स लिफ्ट सिरम असं हे सिरम मी ऑर्डर केलं आहे. यामध्ये नियासिनामाइड आहे, व्हिटॅमिन C आहे. स्किन थोडीशी आपली ब्राईट करायला, म्हणजे जे काही ॲक्नेचे डाग आहेत ते फेड करायला किंवा कोलेजनचं प्रोडक्शनला सपोर्ट करायला, स्किन अगदी फर्म लिफ्टेड करायला आणि हायड्रेट ठेवायला हे सिरम हेल्प करतं. तुम्ही जर का बघत असाल तर तुम्हाला एक ऑरेंज कलरचा लेअर दिसतोय वरती, तर ते ऑइल आहे आणि खाली वॉटर बेस आहे. तर अशा पद्धतीनं हा डबल शॉट आहे आणि पूर्णपणे शेक करून घ्यायची बॉटल, मिक्स होतं ते दोन्ही एकत्र आणि मग ते अप्लाय करायचं. AM आणि PM म्हणजे सकाळच्या मॉर्निंग स्किन केअरला आणि नाईटला दोन्हीमध्ये हे यूज करू शकतो. आणि खूप छान रिव्ह्यू आहेत याचे आणि मीही तुम्हाला नक्कीच याचा रिव्ह्यू देईन आफ्टर 1 मंथ. त्यांचंच एक दुसरं टोनरही मी ऑर्डर केलं आहे, जे अगदी मिल्की आहे, असं म्हणजे दुधासारखंच आहे. मी कधी अप्लाय करताना नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर हे 2 छान असे प्रोडक्ट मला खूप दिवसापासून घ्यायचे होते, जे मी घेतलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला त्याचा रिव्ह्यूसुद्धा शेअर करेन. There is no separation from you and the end. या माझ्या रोपाला बघितलं ना, मला इतकं बरं वाटतं ना. किती छान झालं आहे बघा ना ते, म्हणजे लिटरली त्या कुंडीमध्ये वाढायला जागा नाही राहिलेली. चला आता डान्स प्रॅक्टिस करणार आहे, त्याचीच तयारी सुरू आहे. त्या अगोदर प्लांट्स दाखवते आहे मी. आणि मी लावलेली तुळस, एक तुळस नाही आहे, मी खूप साऱ्या तुळशी एकत्र लावलेल्या आहेत. मला ना ते पूर्ण तुळशी वृंदावन असं एक साथ असं पूर्णपणे असं भरून तुळशी आलेल्या पाहायचं आहे आणि म्हणूनच मी हा उद्योग केला आहे की खूप साऱ्या तुळशी लावलेल्या आहेत. तर वातावरण छान आहे, तेच तुम्हाला दाखवलं, पण खूप 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 गरम होतं आहे राव. I'm running up stones on the edge of the bank. Rally the आम्ही इंटिरियरला, घराला एवढा खर्च केला, पण तुम्हाला माहिती आहे आम्ही ACच नाही बसवला. म्हणजे त्यावेळेला असं वाटलं की ACची गरज नाही लागणार, पण वर्षानुवर्ष म्हणजे जसजशी वर्ष वाढतील तसतशी गरमी वाढत चालली आहे. खरं तर हे पश्चिमीचं घर आहे. इतकी छान हवा यायला सुरुवात होते 4-5 नंतर, पण तितकंच ऊनसुद्धा यायला लागतं. त्यामुळं आता असं वाटायला लागलं, म्हणजे रिग्रेट व्हायला लागले की का आम्ही त्यावेळेला AC बसवले नाहीत. ठीक आहे, पॉईंट आहेत 2 ठिकाणी काढलेले. मेन म्हणजे प्रितिशच्या रूममध्ये AC असायला हवा होता, कारण तो इतका अभ्यासात असतो, एका जाग्यावर असतो आणि इतकं गरम होतं आणि त्याची रूम तर जरा जास्तच गरम होते. 6:30 वाजून गेलेले आहेत आणि छान असा डान्स झाला, म्हणजे डान्स प्रॅक्टिस झाली आणि त्यानंतर थंड पाण्यानं शॉवर घ्यायचा. उन्हाळ्यामध्ये थंड पाणी घ्यायला जावं तर गरम पाणी येतं, हिवाळ्यामध्ये गरम पाण्याची गरज असते तर थंड पाणी येतं. आणि मी आहोंना पहिल्या आंघोळीला जायला द्यायला हवं होतं, म्हणजे त्यांना गरम पाणी भेटलं असतं. तुम्हाला थंड आलं ना, बघा ना, सगळं गरम पाणी पाईपमध्ये जे होतं ते सगळं मला आलं. तर मी या वेळेला डान्स प्रॅक्टिस करते आणि मग नंतर अंघोळ करते. आणि आता काही जणींना असं वाटलं असेल की मी प्रत्येक आठवड्यामध्ये डान्स पोस्ट करत होते, तर या आठवड्यात मी का नाही केला, तर समजून घ्या, माझे पिरियड्स सुरू होते आणि मी ना यावेळेला एक वेगळा डान्स फॉर्म जो माझ्या टाईपचा नाही आहे, पण तरीसुद्धा मी तो ट्राय केला होता, बसवला होता, छान प्रॅक्टिसही झाली होती आणि नेमके पिरियड्स सुरू झाले फ्रायडेपासून, त्यामुळे तो डान्स राहिला आहे. पण नेक्स्ट वीकमध्ये मी सलग 2 डान्स शूट करेन, कारण मी तो खूप मेहनतीनं केला होता.
शूट तर मी करणारच. आणि मला तुम्हाला आता हे सांगायचं होतं की सध्याची माझी स्किन कंडिशन ही अशी आहे. मी जस्ट अंघोळ केली आणि फक्त लिप बाम लावलंय, बाकी काहीही चेहऱ्याला लावलेलं नाहीये. तर माझी स्किन छान झाली आहे आणि फक्त काही डाग अजून आहेत, ते जायला वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे. म्हणजे पहिले जात आहेत ना, तोपर्यंत त्याच्यावरती दुसरे पिंपल्स येत आहेत, त्यामुळेच ते आहेत. आणि मला अजून एक सांगायचं होतं, आज 27 तारीख आहे, बरोबर 1 महिना झालेला आहे. हे तिकडे असे आंबे मिळतात थायलंडमध्ये. हे थायलंडचे आंबे आहेत. सॉफ्ट ड्राईड मँगो, आंब्याचे स्लाइस काढून. सॉफ्ट ड्राईड मँगो. मी पहिल्यांदाच पाहतीये बरं का. कोण गेलं होतं थायलंडला? ओके, कंपनीत कुणीतरी दिलेलं आहे. ठीक आहे, टेस्ट करून बघूया. आता आपल्याकडे एवढे छान छान हापूस आलेले असताना याला बरं जाऊ द्या, ते ठीक आहे. बरोबर आज 1 महिना झालाय, तर इतके व्हाईट झालेले आहेत केस, बघू शकता. दिसतायत का? म्हणजे अजून पण मी 15 दिवस थांबून दुसऱ्यांदा कलर केला तरी चालणार आहे. म्हणजे हा कलर इंडस व्हॅलीच्या कलरपेक्षा जास्त गेला. सेशा आयुर्वेदा निलिनी बर्गंडी कलरच्या हेअर कलरबद्दल मी बोलतीये. तर बऱ्यापैकी हा आहे. हे बघा, अजून दिसत नाहीयेत ग्रे हेअर, बघा. पण काही जण म्हणजे ना या कलर बाबतीत थोडेसे हे आहेत की काय म्हणतात त्याला, वादविवाद आहे या कलर बाबतीत. की काही जण बोलतायत की तो पीपीडी आहे त्यामध्ये 3%, काही जण बोलतायत सेफ आहे, काही जण बोलतायत सेफ नाहीये. पण मी आता घेतलाय, तो संपवेपर्यंत तरी मला वापरावा लागणार आहे. त्यामध्ये 4 पाऊच रिसीव्ह झाले होते, त्यातले 1 पाऊच मी वापरले, जे आज बरोबर 1 महिना झालं तरी सुद्धा आहे. म्हणजे मी 1.5 महिन्यानं 1 पाऊच वापरलं तरी चालणार आहे मला. म्हणजे जवळपास 6 महिने तरी आता मला कलर दुसरा, आणि ऑलरेडी इंडस व्हॅलीचे पण पॅकेट माझ्याकडे आहे पहिलंवालं. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की माझ्या केसांवरती हा कलर जवळपास 1.5 महिना जातोय. पण मी 1.5 महिना वाट बघू की करू नेक्स्ट वीकमध्ये? मी करेन 1 तारखेनंतर मेच्या, कारण हे बघा इथे दिसत आहेत. मग साईड पार्टिशन नाही करू शकत. असं असं बांधलं तर काहीच इश्यू नाहीये. हे बघा, बिलकुल नाही दिसत ग्रे. पण जेव्हा साईड पार्टिशन करून सोडायची इच्छा होईल तेव्हा मात्र दिसेल. बट उन्हाळ्यामुळे सोडलं जात नाही. चला, आणि डान्समध्ये जरी मी सोडलं तरी ते काय एवढं दिसून येत नाही. चला, कर्ड राईस बनवायचा आहे आणि चहा बनवायचे. अहो, ऑफिसमधून येताना खूप साऱ्या पालेभाज्या घेऊन आले होते, त्यामुळं कर्ड राईसचा प्लॅन कॅन्सल केला. पालेभाजी निवडून घेतली, एकच घेतली, बाकीच्या ठेवून दिल्यानंतर निवडायला. आणि भाकरी आणि पालेभाजीचा प्लॅन केलेला आहे. म्हणजे फक्त भाकरी आणि लसूण घालून केलेली तांदळाची भाजी, एवढाच काय तो आज रात्रीचा स्वयंपाक असणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप हेवी खाल्लं ना की खूप बेचैन व्हायला होतो जीव. त्यापेक्षा हलकं फुलकं खायचं, आणि भाकरी त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. खूप सारा लसूण घालणार आहे आणि जिरे, बस एवढंच काय ते टाकणार आहे, मिरची घालणार नाही. तर हे असं आहे. मी काय केलं होतं, डान्स झाल्यानंतर प्रोटीन घेतलेलं होतं, त्यामुळे मी आता जेवणार नाही. मी आजचं रात्रीचं जेवण स्किप करणार आहे. तर हो, मी असंच करते. ज्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट स्किप करते, त्या दिवशी सकाळी मी प्रोटीन घेते, आणि ज्या दिवशी रात्री प्रोटीन घेते आफ्टर डान्स, म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर जेव्हा मी प्रोटीन घेते त्यानंतरचं मग मी रात्रीचं जेवण स्किप करते. नाहीतर खूप हेवी व्हायला होतं. त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये आपली डायजेशन सिस्टम खूप 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 स्लो झालेली असते, आणि त्यामुळंच हलका फुलका आहार घ्यावा आणि हायड्रेट राहण्यासाठी खूप सारं लिक्विड घ्यावं असं सांगितलं जातं. आणि जर का तुम्हीसुद्धा माझं बघून नॅकप्रोचं जे मी काही प्रोटीन दाखवलं आहे काही ब्लॉगमध्ये ते घेतलं असेल किंवा घेणार असाल, घ्यायचा विचार करणार असाल, तर एक लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्ही प्रोटीन घ्याल तेव्हा खूप सारं पाणी प्यायचं दिवसभर. beneath the sand. There's no
मागच्या एका व्लॉगला आपल्याच या यूट्यूब फॅमिलीमधील एका मैत्रिणीची कॉमेंट होती की ताई, प्रेग्नन्सीमध्ये मी तुझे व्हिडिओ पाहते आणि खूप मला छान पॉझिटिव्ह वाटते. इतकं मला बरं वाटलं ना, की असं वाटलं की आत्ता इथून पुढे अजून जास्त छान छान पॉझिटिव्ह विचार तुमच्यासोबत शेअर करावेत, जे मी माझ्या वाचनामध्ये आलेले लिहून ठेवलेले असतात किंवा आठवणीनं ठेवलेले असतात की चला हे मी व्लॉगमध्ये बोलणार, हे माझ्याही कामाचं आहे आणि तुमच्याही कामाचं आहे. तर आता मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की प्रत्येक व्लॉगमधून काही ना काही अशा पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करण्याची. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. उद्या भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.